कधी कधी प्रवास ठरलेला नसतो, तो आपोआप घडत जातो. असाच एक प्रवास आज सुरू झालाय. रेल्वेच्या खिडकीतून दिसणारं हे कोकण, अंधारातही जिवंत असलेलं, दूरवरून धावणाऱ्या गाड्यांच्या लाईट्स, शांततेतून पुढे सरकणारा हा प्रवास. संगमेश्वरची सकाळ काही वेगळीच. मित्राच्या घरातून दिसणारा हा व्ह्यू, हळूहळू जागा होणारं गाव आणि त्यासोबत मनही. सकाळ सकाळी गाडी चालू करण्याचा प्रयत्न. गाडी सुरू करून आम्ही निघालो देवरुखच्या दिशेने. जसजसं देवरुख जवळ येत होतं तसतसं सह्याद्रीचं रौद्ररूप समोर येत गेलं. उंच डोंगर, खोल दऱ्या आणि मध्येच पांढऱ्या रंगात उठून दिसणारं हे मंदिर. काय केलं रोशननी? तर मंडळी, आपण पोचलोय आता टिकळेश्वर मंदिराच्या इथं. मंदिर वरती आहे, तर ही त्याची पार्किंग आहे. ही बघा अशी. रस्ता मोठा केलेला आहे. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं, रस्त्याचं काम चालू आहे. आम्ही फुल ऑफ रोड करत आलो. फोर व्हीलर होती आपल्याकडे, पण कसं जी बाईकनी येण्यात मजा आहे ना, ती फोर व्हीलरमध्ये नाही आहे. तर मग आता सध्या कोणीच नाही आहे आणि वरती व्ह्यू भारी आहे. मंदिराचा पण खूप छान इतिहास आहे, तर आपण वरती गेल्यावर तुम्हाला मी सांगतोच. मंदिराकडे जाताना असे पूर्णच्या पूर्ण म्हणजे पायऱ्या केलेल्या आहेत. सह्याद्रीच्या एका उंच शिखरावर बसलेलं हे ठिकाण फक्त नजरेत भरणारं नाही, तर मनातही घर करून राहणारं आहे. तळवडे गावातून या डोंगराची चढण सुरू होते. गाडीने वरपर्यंत जाता येतं, पण शेवटचा टप्पा स्वतः चालतच पूर्ण करावा लागतो. उभी चढण, दमछाक आणि प्रत्येक पायरीसोबत निसर्ग अधिकच जवळ येतो आणि मन शांत होत जातं. ह्युमिडिटीमुळे थोडा थकवा लागत होता, पण उत्साह त्यातून जास्त होता. आज ज्या मंदिरात चाललोय हे आहे एक शक्तिशाली ठिकाण. मार्लेश्वर मंदिरासारखंच हे मंदिरही शंकराला समर्पित आहे. हृदयात धडकी भरणाऱ्या तेवढ्याच निसर्गरम्य अशा सह्याद्रीच्या एका शिखरावर बसलेलं आहे टिकळेश्वर मंदिर. खोल दऱ्या, ओबडखोबड खडक आणि जणू शिवाचं रौद्ररूपच प्रतीक असलेला हा डोंगर. थोडी विश्रांती घेतली आणि परत ट्रेक चालू केले. थोडं फोटोशूट वगैरे केलं. सूर्याने मस्तपैकी असं दर्शन दिलेलं आहे आपल्याला. सध्या थोडं काम चालू आहे, ठीक आहे, लवकरात लवकर काम होईल. पायऱ्या छोट्या छोट्या, त्याच्यामुळे दम लागतोय. फायनली म्हणजे जास्त काही एवढी चढण नाही आहे, पण कसं आहे, आपण खूप टायमानंतर ट्रेक चालू करतो ना. तर काय चढण नाही, पण चढणच थोडीशी पाटेल, पण मजा वाटते. असं वाटतंय रात्री टेंट लावून इथं झोपलं पाहिजे होतं. फाट थकवा दूर करायला थोडी विश्रांती घेतली आणि समोरचा नजारा बघून थक्क झालो. उगवता सूर्य, त्यात थोडंफार धुकं आणि आपली सह्याद्री. वाह, लाजवाब. टिकळेश्वर देवस्थानाची कथा गुरु शिष्य परंपरेची आणि गहन तपश्चर्येची आहे. हरपुडे येथे मुक्कामी असलेले श्री सद्गुरू स्वामी उदयानंदगिरी महाराज या डोंगरावर तप व साधना करत आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण झालेल्या महाराजांनी या डोंगरावर आपली समाधी बांधण्याची गुरुआज्ञा आपले परम शिष्य श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना दिली. गुरुआज्ञेनुसार या ठिकाणी समाधी बांधण्यात आली. त्यानंतर डोंगर माथ्यावर गुहा सापडल्या आणि त्या गुहांमध्ये स्वच्छ पाण्याचे झरे आढळले. त्यानंतर याच पवित्र स्थळी शंकर मंदिर उभारण्याचा दृष्टांत आला आणि या गुरुआज्ञेनुसार येथे टिकळेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली.
आज टिकळेश्वर देवस्थान फक्त एक मंदिर नसून गुरु शिष्य परंपरेची आणि श्रद्धेची जिवंत साक्ष आहे. मंदिरातून आपण जसे वरती चढलेलो तसंच खाली यायचं आहे आणि ह्या साईडने जी वाट आहे त्या साईडने आपल्याला पुढे जायचं आहे. इथे ना 2 पाण्याचे टाकी आहेत जे पाणी आटत नाही, 12च्या 12 माही चालू असतं. बघा ना निसर्गाची काय जादू असेल, निसर्गाचा काय तो चमत्कार असेल की खालच्या गावांना पाणी भेटत नाही आणि वरती 12 माही पाणी असतं, एवढ्या डोंगरात एवढ्या उंचावरती. थोडी रेलिंग वगैरे लावलेली आहे मस्तपैकी आणि इथं पाण्याची कुंड आहे. पाणी बघा कसं एकदम नितळ आहे. आपण आता पूर्ण फिरून आलो आणि आता खाली जाणार. ज्या साईडने आपण वरती आलो इथून वरती जायला वाट आहे अजून आणि इथं मंदिर आहे, त्याच्या आतमध्ये इथं पाण्याचा टाका आहे छोटासा. हे बघा इथं जास्त पाणी आहे. हां, टिकळेश्वर मंदिरातून मन शांत करून आमची पुढची भटकंती सुरू झाली. बाईक काढली आणि आम्ही निघालो पुढच्या ठिकाणाकडे. तर मंडळी आता आपण आलो आहे मंदिराजवळ आणि मंदिर बघसाल ना कसलं भारी वाटतंय बघा. म्हणजे पूर्णच्या पूर्ण चिऱ्यामध्ये बनवलेलं आहे आणि मंदिराचं नाव आहे श्री वरदान सोमेश्वर मंदिर. मंदिर नवीनच बनवलेलं आहे आणि एकदम शांत आहे. काही गाड्यांचा वगैरे काही कसला आवाज नाही. कोकणातलं माहिती आहे ना तुम्हाला, आपण कुठल्याही मंदिरात जातो किंवा कुठेही शांत वातावरण. टिकळेश्वर नंतर आमचा प्रवास पुढे सरकला या शांत गावातून. शेतीचे पट्टे, मधोमध जाणारे रस्ते आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ. निसर्गाच्या कुशीत हळूहळू उलगडत जातं एक शांत ठिकाण. भगव्या ध्वजाखाली शांतपणे उभं असलेलं हे मंदिर आपोआप लक्ष वेधून घेतं. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे वसलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच लक्ष वेधून घेतं हे सुंदर कोरीव लाकडी काम. प्रत्येक रेषेत कारागिरीची शांतता दिसते. दाराच्या वर कोरलेली गणपतीची मूर्ती प्रवेशापूर्वीच एक सकारात्मक भावना निर्माण करते. दार उघडताच आत पसरलेली ही शांतता आपोआप मनाला स्थिर करते. समोर विराजमान आहे नंदी, शांत, स्थिर आणि भक्तिभावाने भरलेला. मंदिराच्या आत साधी पण प्रभावी रचना, मूर्ती, प्रकाश, वातावरण सगळं संयमित वाटतं. आतली शांतता आणि बाहेरचा निसर्ग या दोघांचा संगम इथे सतत जाणवत राहतो. छताकडे पाहिलं की लाकडी कडी, साधी रचना आणि पारंपरिक बांधकामाची छाप दिसते. सजावट फार नाही, पण जी आहे ती मनाला समाधान देणारी. मंदिराच्या आत शांतपणे विराजमान आहे शिवलिंग. गाभाऱ्याच्या बाजूला या मूर्ती बघून साधेपणातील भक्ती इथे स्पष्ट जाणवते. मंदिराचा हा सभामंडप लांबच लांब पसरलेला, शांत आणि प्रकाशाने भरलेला. या कमानी आणि खांबाची रचना मंदिराला एक वेगळीच ओळख देते. इथून बाहेर पाहिलं की निसर्ग जवळच असल्याची जाणीव होते. आतली शांतता आणि बाहेरचा निसर्ग एकत्र अनुभवायला मिळतो. मोकळी जागा, स्वच्छता आणि शांत वातावरण. इथे थांबावंसं वाटतं. या खिडक्यांमधून दिसणारी झाडं मंदिराच्या शांततेला अजून खोल करतात. आतली शांतता अनुभवून बाहेर आलो तेव्हा लक्षात आलं हे मंदिर निसर्गाच्या कुशीत खूपच सुंदर उभं आहे. अशा ठिकाणी आलो की प्रवासाचा थकवा नाहीसा होतो आणि मन आपोआप हलकं होतं. रात्री मुंबईतून सुरू झालेला हा प्रवास आज कोकणाच्या शांततेत पूर्ण झाला. रेल्वेचा आवाज, बाईकची धाव, मंदिराची शांतता सगळं मनात साठवून ठेवतोय. अशा ठिकाणी आलं की कळतं प्रवास फक्त अंतराचा नसतो, तो मनाचाही असतो. पुन्हा भेटूया एका नव्या सफरीत, नव्या रस्त्यावर.